आणि काही लोक रोज या योजनेवर काही ना काही म्हणतात। त्यांना तुम्ही कशी जागा दाखवायची ती बघा, तुमच्या हातात आहे। आणि म्हणून काही लोक म्हणाले की हे उद्योग पळाले, ते उद्योग पळाले। मगाशी अजितदादांनी सांगितलं सेमी कंडक्टर चिप जे आहे त्याचं उद्घाटन केलं आम्ही। आज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतात। या ठिकाणी पायाभूत सुविधा, रोड, रस्ते आपण करतोय, इकडे कल्याणकारी योजनाही करतोय। माझ्या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही योजना केली। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 10,000 पर्यंत महिन्याला त्यांना स्टायपंड मिळतोय, प्रशिक्षण भत्ता। देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या बहिणींनो भावांनो की अशा प्रकारची योजना राबवणार हे देशात। मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपल्याला वेळ बराच झालाय आणि आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो। जे होणार नाही, जे कागदावर राहील ते आम्ही बोलणार नाही। आणि म्हणून गेल्या 2 वर्षात, 2.25 वर्षात एवढी कामं, एवढ्या योजना करणारं हे पहिलं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। कारण आमच्याकडे आम्हाला स्वतः वैयक्तिक स्वार्थ नाही। आम्हाला काय मिळालं यापेक्षा आम्ही जनतेला काय दिलं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे। आणि आम्ही ही योजना मतांसाठी नाही, या माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आम्ही ही योजना केलेली आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की आपली बचत गट सक्षम योजना असेल त्याला जी काय जोड द्यायची ती आम्ही देऊ। लखपती दीदी योजना जी केंद्राची आहे ती आपल्याकडे लाभार्थी खूप आहे, त्या माध्यमातून आपल्याला न्याय देऊ। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं मी आपल्याला सांगितलं। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे। ज्या लोकांनी माझ्या मुली बाळींची, माझ्या बहिणींची पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही। आणि त्याच्यासाठी देखील जे काय करायचं ते सरकार करतंय। आणि म्हणून सगळ्या बाजूने चौफेर विकास होतोय, सगळ्या बाजूने हा विकास होतोय। आज पण बघा इथे जिल्हाधिकारी कार्यालय ते नवीन भूसंपादन पुनर्वसन कार्यालय सुरू केलं, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय झालं, पोलीस वसाहतीचं लोकार्पण झालं, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालयाचं भूमिपूजन झालं। आणि संजय गायकवाडला मी धन्यवाद देतो की त्याने आज या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवले। आज त्यांची प्रेरणा मिळेल। हे पहिलं शहर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापुरुषांच्या प्रतिमा इथे उभ्या झाल्या, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळणार आहे। तिथून ऊर्जा, प्रेरणा मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थाने संजय गायकवाड यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही हा प्रकल्प राबवता आणि म्हणून